सातारा जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी अवैध गांजा, चरस आणि एमडी विक्री होत असल्याबाबत कारवाई करण्याबाबत माननीय सरांनी आम्हाला आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे दिनांक 16/3/2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम यांना एक गोपनीय बातमी मिळाली। त्या गोपनीय बातमीप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनकडील गोडसे साहेब, PSI मखदूम, DYSP ऑफिसकडील स्टाफ सागर बर्गे आणि इतर सर्व असे मिळून त्या दिवशी कराड शहरामध्ये प्रभात टॉकीच्या शेजारी 2 इसम सोन्या उर्फ शुभम पवार आणि जगन्नाथ महिपती भोसले हे आम्हाला त्यांच्या ताब्यामध्ये 2 किलो 300 ग्रॅम गांजासह मिळून आलेले आहेत। त्यामुळे कराड शहरातील जे मूळ विक्रेते आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यामध्ये सक्सेस झालेलो आहे। त्याच्यामुळे आता जे काही छोट्या प्रमाणात कोणतरी कराड शहरामध्ये गांजा ओढण्याचे प्रकार करत होते त्याच्यावर आळा बसण्या 100% प्रतिबंध होणार आहे आणि अशाच प्रकारच्या कारवाया आहेत याच्या पुढे सुद्धा आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवणार आहोत।